म्हणजे कोणाला काही इजा झालेली नसते. आता रिक्षावाला पण चालला, सिग्नल चालू आहे. हॅलो, मी श्रुती. माझे गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. आज आम्ही फिरायला जात आहोत पुण्याला. सगळं आम्ही ते शूट तुम्हाला दाखवते. जेवढ्या क्लिप्स मला शक्य आहेत तेवढा नक्की तुमच्याशी शेअर करेन. चला मग आमच्यासोबत फिरायला. चला, आता आपला प्रवास सुरू झाला आहे. आम्ही आमच्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर पडत आहोत. प्रवास म्हटला की कोणाला नको हवा असतो. आपल्याला बरेच काही अनुभव मिळतात प्रवासामध्ये, चांगले वाईट, आणि आपण त्यातून काहीतरी शिकतो. म्हणून प्रवास हा करत राहावा, बाहेर पडावं घराच्या. खूप जण सिग्नल ना पाळत नाहीत. बघा कसे जातात ते टू व्हीलर वाले. आता रिक्षावाला पण चालला, सिग्नल चालू आहे. आपणच जर नियम नाही पाळले तर कसं चालेल? असं खूपदा दिसतं आपल्याला. एकदा सिग्नल लागला की मग सगळे सिग्नल लागतात शक्यतो आपल्याला. हा मोठा सिग्नल आहे. चार रस्ते असे क्रॉस आहेत, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो हा सिग्नल सुटायला. नागपूर सिग्नल आहे हा. मेट्रोचं पण. आता हा आवाज ऐकला तो माझ्या यांचा होता, यजमानांचा. मेट्रोचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे रस्ते आखूड झालेत. डेस्टिनेशनला पोहोचायला नेहमीच वेळ लागतो. म्हणजे अर्ध्या तासाचं जर डिस्टन्स असेल ना तर आपल्याला हमखास तिथे पाऊण तास लागतो. जर पीक आवर्स असतील तर त्याच्यापेक्षा जास्त. रुणवाल ग्रीन्सचे टॉवर्स, मुलुंडचे. हे काम आता कधी होणार काही माहिती रस्त्यांचं. आणि हे समोर दिसतात ते ॲटमॉस्फिअरचे टॉवर आहेत. हे आता यांनी हे केलंय, साईडला तटबंदी चांगली केली आहे ना. हे नव्हतं पूर्वी.
ओपन होतं सगळं. बाजूला टॉवर झाले ना, म्हणून असं सगळं बंद करून टाकलं. चांगलं केलं. आता आपण ऐरोलीला आलो आहोत. ऐरोलीचा सिग्नल आला आहे. समोर दिसतो तो ईस्टर्न एक्सप्रेस वे. बघा, हा पण सिग्नल लागला ना. एकदा लागला ना सिग्नल की मग तो लागतच राहणार. चला, आता आपला सिग्नल सुटला आहे. आता आपण ऐरोली ब्रिजला सरळ जाणार. मुंबईमध्ये सगळेजण हेल्मेट वगैरे व्यवस्थित घालतात. इथे असतात RTO ची माणसं असतात इथे उभी. ती बघा तिथे आहेत साईडला. तुम्हाला मला माहित नाही तू कॅप्चर झाले की. हा ऐरोलीचा ब्रिज लागला. आता 500 मीटर अंतरावर टोल प्लाझा आहे ऐरोलीचा. त्यानंतर ब्रिज लागेल. आता ऐरोली ब्रिज लागेल आपल्याला. चला. हा आता ऐरोलीचा ब्रिज आपल्याला लागलेला आहे. ही साईडला अशी हा ब्रिज लागलेला आहे. मॅनग्रोव्ज आहेत, खाडी आहे, खारफुटी पण आहे. मोठी आहे ही खाडी. आपण जेव्हा बसने जातो ना तेव्हा दिसतं आपल्याला वरपर्यंत. तिथे बोटी वगैरे पण उभ्या असतात. मला वाटतं त्या छोट्या असतात आणि त्या मच्छीमारांसारख्या बोटीच दिसतात. होत असेल थोडीफार मासेमारी इकडे. फ्लेमिंगो नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे असं आहे तिथे. फ्लेमिंगोज बघायला मिळतात तिथे ठराविक सीझन मध्ये. हे इथे फ्लेमिंगोज आहेत. म्हणजे लॅपटॉपची गरम मसाल्याचा स्टॉप आला आहे ऐरोलीला. म्हणजे बस स्टॉप. तर स्टॉप तो घेतो बस स्टॉप. आता इथे सगळे सेक्टर्सला कुठले रस्ते जातात. 8 नंबर सेक्टरला कुठला जातो, 9 नंबरला, हा 9 नंबरला जातो जो डावीकडे जातो. इथे सेक्टर्स आहेत नवी मुंबई साईडला.
तिकडे सिग्नल लागलाय बहुतेक, गाड्या उभ्या आहेत. आम्ही थोडे उशिरा निघालो ठरलेल्या वेळेच्या मानाने. शक्यतो पीक अवॉइड करायचे, पण आम्हाला ते शक्य झालं नाही आज. झाला उशीर, जाऊ दे, जवळच जायचं होतं. चला, सुरू झालेला आहे. सगळ्यांनी व्यवस्थित सिग्नल वगैरे पाळले तर काही उशीर होत नाही जायला. ही आपल्याला वाशी साईड, ही ऐरोलीची ट्रेन दिसते आपल्याला, म्हणजे हार्बर लाईनची ट्रेन. आभाळ पण भरून आलेलं दिसतंय, पाऊस लागेल थोडा. तर पावसाचे दिवस आहेत तर पाऊस लागणारच आहे. पण छान दिसतंय ना, मस्त भरलंय, काळे काळे ढग आले आहेत. बोर्ड आता चेंज केले आहेत, पहिले फाटलेले वगैरे होते. बेलापूर, पनवेल, पुणे, JNPT. आता आपण रबाळे तलावाच्या बाजूला आहोत, रबाळेला आलो आहोत. पावसाची पण रिमझिम रिमझिम चालू आहे, शावरिंग. दवबिंदू साचलेत विंडशिल्डवर. प्रत्येक सिग्नल लागतोय नाही का. ही मुलं कायम असतात ही विकत फुलं वगैरे. काय माहित शाळेत कधी जातात की जात नाहीत. कधी या कुठल्याही सीझनला इथे या नाक्यावर असतातच. नवी मुंबई साईडला काही तुम्हाला कुठे काही झोपडपट्ट्या वगैरे साईडला दिसत नाही. त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी चांगलं बिल्ड करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला स्वच्छता वगैरे अतिशय उत्तम आहे, आणि रस्ते पण त्यांनी क्लीन ठेवलेत आणि मोठे, पार्किंग स्पेस वगैरे सगळं व्यवस्थित. आणि त्या शहराला मला वाटतं नंबर 1 प्राइस पण मिळालेलं आहे, नवी मुंबई. फ्लायओव्हर घ्यायचंय. ते रिलायन्स जिओचं ऑफिस आहे माझ्या बाजूलाच. ऑरम IT पण आहे वाटतं, तेव्हा ऑरम पण आहे.
जात नाही ना. इथे फक्त छोटी छोटी वाहनं जाऊ शकतात. आता हा पूल रेडी झालेला आहे, ब्रिज. काम चालू होता रे पहिला हा. IKEA आलेला आहे तुर्भे. इथून आम्ही शॉपिंग केली होती जेव्हा आमच्या पुण्याच्या घराचं काम चालू होतं तेव्हा. फार नाही, थोडीफार. बाकी आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला इंटिरियर साठी. या रस्त्याला कधी ट्रॅफिक लागत नाही, पण आज लागलं आहे. खूपच जास्त आहे या फ्लायओव्हरवर ट्रॅफिक. बघू आता कधी सुटते. कार ऍक्सिडेंट झालेला आहे. टेम्पो आहे, मला वाटतं पलटी झालेला आहे. आय होप कोणाचं काही नुकसान झालं नसेल अशी मी आशा करते, आणि नाही झाली. कारण फळं वगैरे घेऊन जाणारी आहे तो टेम्पो, तो पलटी झालाय तिथे. त्याच्यामुळे एवढं ट्रॅफिक लागलेलं नाही. तर ह्या ब्रिजला कधीच ट्रॅफिक लागत नाही. मोठा, बऱ्यापैकी चांगला स्पेशियस रस्ता आहे हा. आता आपण एक्सप्रेसवेच्या जवळ जात आहोत. ही बिल्डिंग आली ना की गुडविल पॅराडाईज बिल्डिंग आहे, की कळतं की आता एक्सप्रेसवे जवळ येणार आहे.
रेडिओवर, कारमध्ये रेडिओ चालू आहे, त्याच्यावर पण सगळी पावसाळ्याचीच गाणी चालू आहे. आज मुंबईत तरी पाऊस नाहीये, पण ढगाळ वातावरण आहे. पण शक्यता आहे की घाटामध्ये पुण्याच्या तिथे आम्हाला पाऊस मिळेल. लेट्स सी. आता आपण जवळ चाललो आहोत. सध्या तरी पाऊस नाहीये मुंबईत, पण आपल्याला लोणावळा खंडाळा घाटामध्ये पाऊस मिळणार आहे. रेडिओवर पण सगळी पावसाळी गाणी लागलेली आहेत. ती मी इथे ऑन नाही करू शकत, कारण नाहीतर कॉपीराईट बसेल व्हिडिओला. आणि आता एक्सप्रेस वे सुरू झाला आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आपले सहर्ष स्वागत. तरी किती वर्ष झाली असतील या रस्त्याला बनून? 15 ते 16 वर्ष मला वाटतं. कारण 2001 मध्ये आमची ना ट्रिप गेलेली आमच्या एका क्लासमधून, कम्प्युटर क्लासमधून. तेव्हा आम्ही ओल्ड जो रस्ता आहे ना तोच यूज केला होता. तेव्हा पुण्यात मध्ये एवढे रस्ते म्हणजे एवढे डेव्हलप नव्हता. हा नसेल कदाचित तेव्हा, म्हणून तर आम्ही ओल्ड रस्त्यावरून गेलो होतो खंडाळ्याच्या घाटात पिकनिकला. आता प्रवाहित झालेत धबधबे, मला माहित नाही माझ्या कॅमेऱ्यामध्ये दिसतात की नाही. आता मी ब्रेक घेतलेला आहे थोडा वेळ. काय मागे गाड्या जातात ना. एक्सप्रेस वे सुरूच आहे. हे कोणाचं तरी फार्म आहे. चला आता आम्ही प्रवास परत सुरू करत आहोत. रोजच्या वातावरणातून बाहेर पडल्यावर जरा फ्रेश वाटतं ना. चला आता पुढचा प्रवास सुरू करूया. आपण फक्त सीटवर बसून असतो, पण जो आपला ड्रायव्हर असतो किंवा जे गाडी चालवत असतात त्यांनी नेहमी ब्रेक घेणं हे असतं. चांगलं असतं. ब्रेक घेऊन गाडी चालवलेली कधीही चांगली, सलग कधीच नाही चालवायची. पावसाळ्यात निसर्गाचं सौंदर्य अधिक जास्त खुलतं आणि ते मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर चांगलंच दिसतं. आता पुढे दिसेलच आपल्याला. ओके, एमिटी युनिव्हर्सिटी गेली आहे बाजूने. समोर आता हिरवेगार डोंगर दिसायला सुरुवात झाली आहे एक्सप्रेस वेवर.
आम्ही कोकणात जाताना पण आधी शक्यतो हाच वे यूज करतो आणि मग कोल्हापूरच्या पुढून मलकापूर वरून आंबा घाटातून आम्ही कोकणात जातो. हा पहा, सुंदर निसर्गरम्य दृश्यच म्हणू शकतो याला आपण. एन्जॉय करा आमच्या बरोबर प्रवास. आणि आता भाटण टनेल आलेला आहे. बोगद्यामध्ये कधी पण हेडलाईट्स ते आपोआप ऑन होतात. ऑटोमध्ये ठेवलं तर ऑन करायच्या, समोर ऑन केला नाही येत त्याने, कारण तेवढी विजिबिलिटी नसते. जरी येलो लाईट असल्या ना तरी समोरची कार अशी दिसली पाहिजे व्यवस्थित, म्हणून लाईट्स ऑन करायच्या. फ्लिकर नाही करायच्या पण ऑन करायच्या. फ्लिकर फॉग मध्ये करायच्या. आता आम्हाला पण भूक लागली आहे, पुढे आम्ही थांबू. घाटामध्ये पाऊस आहे दिसतंय समोर बघा. मस्त क्लॅरिटी आहे ना. खालापूर, देहू रोड, कोल्हापूर. तर टोल नाका येईल, त्याच्यानंतर मग खाण्यापिण्याची सोय होईल. रस्ता क्लिअर आहे, लवकर जाऊ आम्ही. आता प्रत्येक ठिकाणी CCTV लावलेले आहेत, सो वेगावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. खूप जास्त स्पीडअप नाही करायची गाडी. फोटो काढले जातात एक्सप्रेसवेजला, म्हणून त्यांनी तिकडे बोर्ड लावलाय की तुम्ही CCTVच्या निगराणीखाली आहात. हा मडाप टनल आले. ढगामध्ये हरवलेले डोंगर दिसतायत मला इथून.
सुंदर दृश्य. दिसतात का तुम्हाला पर्वतरांगा? मस्त वाटतंय ना. टोल आलेला आहे, टोल नाका. खोपोलीचा टोल नाका आलेला आहे. वीकडेज मध्ये आलं की आपल्याला ट्रॅफिक कमी मिळतो. सो आम्ही तरी ऑलवेज वीकडेज प्रिफर करतो बाहेर पडताना. वीकेंडला हीच रांग लागलेल्या असतात किलोमीटरच्या. आणि फास्टॅगमुळे तर सगळं सोकर झालंय. पटकन आपण मोकळे होतो त्या काउंटरवरून आणि मार्गाला लागतो. चला आता टोल नाका मागे सारून आपण पुढे जात आहोत. आता फूड प्लाझाला आपण एक ब्रेक घेऊ. चला आता आम्ही आता जरा पेटपूजा करून घेतो आणि मग परत आपल्या मार्गाला लागतो. आता आम्ही बघतो पार्किंग कुठे मिळतंय. लेट्स सी. तिथे मध्ये आम्हाला मिळाली आहे पार्किंग ची जागा. इथे मी पार्क करतो त्या गाडी. आणि नंतर भेटतो तुम्हाला. बाय बाय फॉर नाव. आम्ही काहीतरी खाऊन घेतो आणि मग मार्गस्थ होतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.